पाहणार आहोत न्यू यंगस्टर वाहल संघाला। खरं तर आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर शुभमदादा पाटील उसाटणे यांनी पुरस्कृत केलेला संघ श्रीशा 11 या नावानं स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो। बऱ्याचदा आपण आकाश पाटील शिरडोन स्कायरा 11 या नावानं देखील संघाने खेळताना पाहत असतो। विनायक दादा पाटील असतील आमचे शुभमदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ न्यू यंगस्टर वाहल। चला प्लीज बी फास्ट मित्रांनो, यानंतर बरेच सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वारंवार आम्ही सूचना करतोय थोडं लवकर खेळा। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये करणार आहोत सुरुवात आपण या डावाची देखील। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत केतन पाटील आणि त्याच्या समवेत विशाल पवारला आपण पाहतोय। विनोद पाटील आणि अरुण पाटील यांच्या वतीने 3 चौकार 3 षटकारांसाठी 3,000 प्रत्येकी पारितोषिक असेल। प्राइज आलेला आहे तेजस पाटील, बरोबर ना? तेजस पाटील कडून निलजे संघासाठी 3 षटकारास 3,000चा प्राइज आलेला आहे तेजस पाटील। चला आमचे समालोचक मित्र विनंती आपण व्यासपीठावर या। आमचे लाडके मित्र विनोद काटे साहेब आताच नागझरी संघ विजय झाला, त्याबद्दल संघासाठी त्यांच्याकडून 10,000चा पारितोषिक आलेलं आहे। त्यांचंही नागझरी संघाकडून आभार। तर चला मॅचच्या दिशेने लक्ष वेधून पहिल्या बॉलवरती आपण पाहतो एकंदरीत सिंगल कंप्लीट झाले। विशाल पवार हो गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल। सलगच्या 3 षटकांसाठी किरणदादा पाटील यांच्या वतीने 2,000 रुपयांचा पारितोषिक आहे। क्या बात आहे, निजे संघाने अप्रतिम प्रदर्शन केलंय। आमचे गिरीधर दादा जर ऑनलाईन तुम्ही पाहत असाल तर मात्र आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। मकर संक्रांत चषकाचे मकर संक्रांत मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि आमचे बबनजी रसा आमचे सिनियर अजय पाटील सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या वतीनं। बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती धीरजला, आणि धीरज सध्या ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतो विशाल पवारला त्याने शांत ठेवलं। निलजे संघासाठी तेजस पाटील यांच्याकडून 3,000चं पारितोषिक आलेलं आहे। चूक झाली तिथे आणि पंचाचा निर्णय आपण पाहतोय फलंदाज बाद कॅच तर ड्रॉप झाली, पण त्यानंतर रन आउट मात्र आणि त्याच स्वरूपामध्ये आपण पाहतोय बॅटर विशाल पवार होतो बाद। पाटील साठी हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। समालोचक मित्रांना विनंती आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या। तर इथे नितेश पाटील साठी पारितोषिक आहे षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी अरुण पाटील जे बुर्दुलचे आहेत त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचा कॅश प्राइज असेल। थँक्यू आदेश उभरते समालोचक आहेत। खरं तर ग्राफिक्सच्या क्षेत्रामध्ये मोठी भरारी त्यांनी घेतलेली आहे। आपल्या संपूर्ण स्पर्धेचे जे काय लेआउट तुम्ही पाहतात ऑनलाईन डिझाईन त्यांनी क्रिएट केल्यात, त्याचं देखील आम्ही स्वागत करतोय। तर चला यावेळेस देखील आपण पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न, धीरज काय गोलंदाजी करतो, ही सटीकता आहे, याला म्हणतात डिसिप्लिन बॉलिंग। जेव्हा तुम्ही डिसिप्लिन बॉलिंग करता तेव्हा मात्र फलंदाजांना अडचणीत टाकत असता। एका लयमध्ये व्हेरिएशन्सने तो गोलंदाजी करतोय, विविधतेपूर्वक गोलंदाजी करतोय, व्हेरियंट आहेत। प्रत्येक बॉल तुम्हाला नवीन चॅलेंज आहे।
नितेश सध्या स्ट्रायकिंग इन वरती. मॅचेस होती पण तिथे मात्र चांगल्या प्रकारे गॅदर देखील केले गेले. टप्पा पडला कदाचित आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. ओव्हर नंबर फर्स्ट कंप्लीट. एकच धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते जनमाग क्रिकेट संघ निजे. ओ नंबर 1 चा खेळ संपला. चला आपल्याकडे सरावाचा वेळ नाही आहे. घनश्याम प्लीज थोडं सहकार्य असू द्या आपलं. वारंवार आम्ही का सूचना करतो त्याचं कारण बघा. ऑलरेडी खूप उशीर झाला. घनश्याम प्लीज. बॉलिंग मार्क पडते घनश्यामला आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन बनली आहे. केतन पाटील आणि नितेश पाटीलला आक्रमण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बाबा तयार. ऑन साईडला वळला गेला फटका चांगला चपराक बजावली गेली समोर. फिल्डर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तत्पूर्वी आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या 1 पूर्ण. सिंगल धावफलक सध्या 2 या आकड्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा धावफलक करते. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती रन आली होती. त्यानंतर स्कोरबोर्ड वरती रन लागली नाही. बॅक टू बॅक 2 डॉट आले. त्यानंतर विकेट मिळाली. पुन्हा 2 डॉट आले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो बराचसा काळावधी पाहायला लागला. बराचसा काळ वाट पाहावी लागली. निजे संघाच्या समर्थकांना स्कोरबोर्ड वरती धाव आली ती कितीतरी. धावा 2 झाला. शांत आणि संयमी खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. ही ओळख आहे नितेश पाटील नामक खेळाडूची. त्यानं पाठवलं चेंडूला सीमा पलीकडे चौकार. येस केतन पाटील इथे मात्र अप्रतिम फटकेबाजी त्याची देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रनआउटची विकेट होती त्यामुळे लाईव्हला अपडेट होतं आता. चेक चेक. तर इथे निलजा संघासाठी पुन्हा एकदा पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल तेजस भगवान पाटील यांच्या माध्यमातून. यस येस डेफिनेटली. उसटणीची स्पर्धा आणि पारितोषिक कोणाला मिळणार नाही असं होणारच नाही. कोई खाली हात नाही जाएगा. पुन्हा एकदा तोच फटका आपण यावेळेस अपीश खेळलेत. हवाई मार्गाचा वापर केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा मिळते देखील. यावेळेस फेकी तोडी खराब आहे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला. 3 धावा पूर्ण. क्या बात है क्या बात है. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल पहिल्या बॉलवरती त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट आणि 3 धावा. येस आदेश. साठी पारितोषिक असेल. जो कोणताही प्रेक्षक आयवा कॅच पकडेल त्या प्रेक्षकाला मात्र इथे अरुण पाटील जे बुर्दुलचे आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यस तेजस भगवान पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 असेल. काशीनाथ दादा पाटील यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्योजक काटई ड्रॉ केलाय. फटका चांगला. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण तुम्हाला इनफिल्ड मध्ये पाहायला मिळालं. सेकंड साठी पलटल्यात. नाही नाही नितेश जवळपास अर्ध्या विकेटवर आले होते तिथून माघारी धाडलं. ओनली केतन आणि नितेश भरपूर शुभेच्छा येतात. निजे टीमसाठी आपण पाहिलं तर ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येनं निजेसोबत जोडले जातात. कारण वेळ भरपूर झाला आहे आणि इतका वेळ होणे देखील ऑनलाईन प्रेक्षक जे आहेत ते मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळतात. कारण स्पर्धा ही मानाची आहे. स्पर्धा सन्मानाची आहे आणि ट्रॉफी उचलणार कोण प्रथम क्रमांकाची या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं आपल्याला मिळवायचं आणि त्यासाठी हे ऑनलाईन प्रेक्षक मोठी गर्दी करतात. या क्रीडांगणावरती देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. क्या बात आहे. निजे गावाचा ब्रँड दाखवणारा फायनली ज्या फटक्याची वाट पाहिली जात होती तो मोठा
फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाटीलचा तडाखा, केतनचा षटकार. राजू दादा पाटील यांचा कटआउट अगदी मंचकाच्या डाव्या बाजूला पाहायला मिळतो आणि अगदी एम एन शेट मडवी यांचं सुद्धा खूप प्रेम पाहायला मिळतं त्यांच्यावरती. त्यांचं मनापूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो, कारण मोठमोठ्या पाहुण्यांचे मोठमोठे कटआउट्स पाहतो अगदी सरपंच चषकाच्या माध्यमातून. अगदी स्क्रीनवरती पाहतो आपण. सन्माननीय पाहुणे इथे या लढतीला एन्जॉय करतायत. मनोज शेठ ठाकूर आणि शुभम शेठ पाटील आणि त्यानंतर अदू शेठ आपले मनपूर्वक स्वागत. येस, या आमचे राजदादा पाटील काटेसर यांचं देखील शुभागमन झालंय. क्रिकेटवरती नितांत प्रेम आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं निजाचा सामना सुरू आणि राजदादा येणार नाही असं शक्यच नाही. मकर संक्रांत चषकामध्ये देखील महत्त्वपूर्ण हातभार त्यांचा असतो. आणि हे सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील साहेबांना देखील मी विनंती करेन, माजी सरपंच काटे आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांच्या नावाची अफाट चर्चा झाली असं व्यक्तिमत्व आणि 75हून अधिक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ज्यांनी बाईक पुरस्कृत केल्या, मी विनंती करेन पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दमदार माजी सरपंच काटे सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील साहेब, आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचकावर आपलं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेला त्यांनी पाहिलं तर आर्थिक महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. सिनियर अजय पाटील नेजांच्या वतीने आपण पाहतोय काशीनाथ शेठ पाटील यांच्या कटआउटला कसाही चेंडू लागला तरी देखील समीर दादा येस 2000 रुपयांचं पारितोषिक. आणि येस निजे संघ जर या सामन्यामध्ये विजयी झाला तर सन्माननीय गोपीनाथजी पाटील साहेबांच्या वतीनं 5000 बक्षिसांची खैरात आहे. खैरात अक्षरशः पारितोषिक अफाट तुम्हाला पाहायला मिळतात. मोस्ट वेलकम राजदादा, आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. सिंगल मिळाली धावसंख्या सिंगलने 17 आकड्यावरती. आता निजे संघाला मात्र चांगली कामगिरी जर का करायची आहे तर मोठे फटके ठोकावेच लागतील. केतनला हात खोलावे लागतील, पण केतनला शांत ठेवलं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रुको जरा सबर करो हे सांगावं लागेल. राजदादा पाटील बघा, मी याच गोष्टीचा उल्लेख केला की निजे संघावरती विशेष प्रेम आहे. काटेच आहेत खरं तर, पण निजेवरती असलेलं ते प्रेम आणि प्रत्येक षटकारासाठी केतन पाटीलसाठी राजदादा पाटील यांच्या वतीनं 1000 मोठ्या फटक्यापासून करतात राजदादा पूर्णपणे वंचित ठेवलंय. 1001 आणि काल नाही, आय थिंक तिसऱ्या रजनीमध्ये ते आले होते आणि तिसऱ्या रजनीमध्ये आम्ही आवर्जून उल्लेख केला मत्तूर बैलाचे ते कट्टर समर्थक देखील आहेत. डॉट सिंगल असं आतापर्यंत आपण पाहतोय. या षटकाचं विश्लेषण नितेश पाटील ऑन स्ट्राईक. रन मशीन ऑफ निलजे, पण नाही, रन मशीन सध्याच्या घडीला पूर्णपणे थांबलेली तुम्हाला पाहायला मिळेल. धावांची गती थांबले, धावांच्या गतीवरती जणू काही हा पूर्ण विराम लावला गेलाय. डॉट बॉलचा निशाण तुम्हाला पाहायला मिळेल. जो डॉट बॉलचा सर्कल आहे जणू काही तो धावांच्या गतीवरती आलेला पूर्ण विराम सर्व काही दर्शवतोय. डॉट सिंगल आणि पुन्हा डॉट आणि पुन्हा यावेळेस आपण पाहतोय सिंगल कंप्लीट होऊ शकेल का पाहावं लागेल. आणि हो, काय षटक राहिलं सुजलचं. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आला. 3 डॉट आल्या, 3 सिंगल आल्या आणि पूर्णपणे सुजलनं या ओव्हरमध्ये समोरच्या सर्व फलंदाजांना थांबून ठेवलं. यापूर्वी आपण पाहिलं केतन पाटील स्ट्रगल करत होता, नितेश पाटील देखील धावांसाठी संघर्ष करतोय. झाल्यात फक्त आणि फक्त 19 धावफलकावरती. बघा आदेश इथे आईस वगैरे ओमीला थोडं नुकसान होईल तिकडे, प्लीज थोडी काळजी घ्या. सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांच्या वतीनं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकार किंवा चौकार लगावले निजे संघाचा बॅटर्सने
तर रोख रक्कम 3,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. दमदार माजी सरपंच काटे सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपण पाहतोय 3,000 असतील. बॅक टू बॅक 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी निजे संघाचा फलंदाजांसाठी पारितोषिक. खरं तर दिलदार व्यक्तिमत्व आहे. टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची त्यांच्यामुळे मिळाली आहे. अनेक आणि अफाट अशा स्पर्धा पाहिल्या ज्यामध्ये काशीनाथ शेठ पाटील काटे यांनी बाईक पुरस्कृत केली आहे. समीर बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉल अंतिम षटकाचा ऑनसाइडला वळवला. मिडॉन मधून आलाय बॉल मागे लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग एका ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतात फेकतात तद्वर. इथे काय घडतंय हा ना कॉलिंग चुकतीये आणि दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आल्या. ऍक्सिडेंट होणार साहजिक आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन. दुसरा झटका लागलाय 19 आकड्यावरती बॅटिंग करताना जयनुमान क्रिकेट संघ नीजेला. त्यामध्ये प्राइज वाढते आता. काशीनाथ शेठ पाटील बघा आमचे खऱ्या अर्थानं ज्यांचं क्रिकेटला ते धर्म मानतात क्रिकेटला देव मानतात असं व्यक्तिमत्व. दमदार माजी सरपंच काटे साहेबांच्या कटआउटला जर बॉल डायरेक्टली हिट झाला तर आमच्या स्पर्धेचे जनक खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये ऑल ट्रॉफीज पुरस्कृत झाला आणि ज्यांच्या माध्यमातून आयबाकासाठी तब्बल 1,000 रुपयांचे पारितोषिक आहेत असे आमचे हेमंत शेठ हरी मडवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,500 रुपयांचं पारितोषिक असेल. थोडं मॅच कडे लक्ष वेधेन कारण अंतिम षटक सुरू झालं. धाबा झालेल्या धावफलकावरती त्या 20 धाबा. तर या दरम्यान नागझरीचे आदेश काटे यांना विनंती असेल या मंचावरती आपल्याला अलंकार मडवी ते इन्व्हाइट करतायत. आपलं देखील स्वागत असेल. 21 आहेत 21. थोडं करेक्शन असेल स्कोरबोर्डवर. 21 धाबा धावफलकावरती. स्टील 4 टू गो. 4 चेंडूंसाठी अद्याप शिल्लक आहे. भारत संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना इम्प्रेस केल्या पूर्णपणे. लाजबाब मॅग्निफिसंट बॉलिंग. थांबवलंय पण कितपत थांबवाल. फायनली संयमाचे बांध तोडत असताना ठोकलाय संघर्षमय बाहुबली षटकार. अशाच धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. ज्या गतीनं मथुर धावतो ना त्याच गतीनं धावा देखील स्कोरबोर्ड वरती तुम्हाला लावाव्या लागतील. 27 झालेला एक फायटिंग टोटल पर्यंत जर का तुम्हाला यायचं आहे तर येणाऱ्या 3 बॉल मध्ये अजून 2 मोठे फटके भरपूर गरजेचे आहेत जनवांग क्रिकेट संघ निजेसाठी. नेक्स्ट बॉल समीर. चौथा चेंडू आपण पाहतोय. ऑसाईला वॉट पॉवर पॅक्ड हिट. पाटीलची चपराक तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या क्षणी संपर्क झाला त्यावर लागली मोर षटकाराची. नितेश पाटील नावाचा ब्रँड दाखवणारा हाय तो ISI मार्क A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आयवा कॅच मित्रा. आयवा कॅच कशी सोडू शकता तुम्ही कारण हेमंत शेठ हरी मडवी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1,000 रुपयाचा धनादेश दिला जाईल. आलेली हाती आलेली लक्ष्मी तुम्ही नाकारतायत ना. आयोजक आहेत मग हरकत नाही. चला सुटली कारण आयोजकांना प्राइज मिळणारच नाहीये. प्रथमेश सर अगदी अलीकडे आपण 5 संघांचे काढो धावताना पाहिले परंतु यापुढील बाय अगदी 3 धावा 2 संघांना कुठून काढाव्या लागतील बायसाठी. भाग मिल्का भाग. हा यस. धावा आणि पारितोषिक घेऊन जा. आता हेच समीकरण राहिलंय क्योंकि इस प्रतियोगिता का नियम है. यहाँ पर होटो से नहीं नोटो से बात होती है. नक्कीच नवनवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. अगदी यापुढील बाय 2 काढून अगदी 3 धावा जो जलद गतीने कंप्लीट करील त्या संघाला बाय. समोर मथुरचं कटआउट आहे. मला तर वाटतंय ते कटआउट पाहून या सर्व प्रेरणा आतूनच येतात की का.
रायफलचा देखील कटआउट आहे पण पा वॉट अ शॉट पॉवर पॅक्ट लांबीवरती धावा ठेवल्या असत्या तर कदाचित मला तर वाटते 8च मॅच असत्या. हे छक्का नाही हे अट्टा आहे. नितेश पाटीलचा वज्र टोला भीम टोला चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर गेला. षटकाराने 39 झालेले आहेत. 40चं टार्गेट फायटिंग टोटल उभारली आहे. 40 टार्गेट असेल. कम ऑन ओमी. स्पर्धेसाठी सर्वांचं राहिले. सर्वांचं आमच्या सरपंच महोदयांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. आणि खरं तर सन्माननीय एम.एस. मडवी यांच्यावरती प्रचंड प्रेम. त्यांच्या सहसाथीनं सरपंच महोदय सन्माननीय शिवाजीदादा पाटील आणि त्यानंतर आमचे किरणजी पाटील यांची प्रचंड मेहनत. पवार की पॉवर आमचे सचिनदादा पवार यांची प्रचंड मेहनत पाहायला मिळते. यश पाटील यांचंही कौतुक होणं हे रास्त आहे. त्यानंतर समीर पाटील विकास पाटील यांचं खास कार्य. कैलासजी पाटील कॅप्टन कुल यांचं पॉवरफुल योगदान. यश यांनी अगदी अहोरात्र मेहनत घेतली. अगदी 6 रात्री नव्हे तर अगदी 1 महिन्या अगोदरपासून यश पाटील यांची मेहनत पाहायला मिळते. जयेश असतील आमचे कुणाल असतील अंश आर्यन आमचा आदेश समालोचक त्यांची प्रचंड मेहनत. रोशन असतील आणि संपूर्ण VRCC क्रिकेट संघ उसाटणे यांच्या सहसाथीने हे दमदार आयोजन. आणि एखादं आयोजन जेव्हा सक्सेसफुल होतं आपल्या गावच्या एकात्मतेनं मॅच तात्काळ आपण स्टार्ट करायची आहे. हार्दिक त्यातनंतर सार्थक हजारी यांची दमदार कामगिरी. येस डेफिनेटली सर्वांची महत्त्वपूर्ण कामगिरी राहिली पण मॅच स्टार्ट करा प्लीज. विनंती आहे कळकळीची विनंती आहे. हात जोडून आम्ही नम्रतेची विनंती करतोय. फलंदाज पाठवून द्या. खरं तर एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन की उसाटणे ही भूमी ही संतांची भूमी ही परंपरेची भूमी आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या क्रीडांगणावरती सध्याच्या घडीला आपण क्रिकेटमय वातावरणामध्ये हा आनंद घेतोय क्रिकेटचा, येणाऱ्या काही काळामध्ये आपण भक्तीचा अनुभव घेणार आहोत. भक्तिमय वातावरण. आणि खऱ्या अर्थानं येत्या 22 मार्चला आपण याच क्रीडांगणावरती अखंड हरिनाम राज्यस्तरीय सप्ताह सोहळा पाळणार आहोत. खरं तर उसाटणे संतांची भूमी आहे जिथे भक्ती परंपरा संस्कृती यांचा अनोखा संगम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. या पवित्र भूमीवरती आता येणाऱ्या 22 मार्च रोजी राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला गेला. त्यामुळे हे क्रीडांगणही भक्तिरसानं भरून जाईल. चला विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची. आपण मॅच स्टार्ट करायची. सध्या पाहायला मिळतो गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. पुढे पाहायला मिळेल गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. कारण हे भक्तिमय वातावरण उसाटणे नगरीमध्ये पाहायला मिळेल. हो खरं तर या सप्ताहाच्या निमित्तानं उसाटणे ही भूमी केवळ संतांची भूमी नव्हे तर हा एक आदर्श आध्यात्मिक केंद्र म्हणून राज्यभर गाजेल. हरिनामाचा गजर आणि भक्तीचा अनुभव यासाठी सर्व भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावं हीच आम्ही नम्रतेची विनंती करतोय. ऐक्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूया परिवर्तन. मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय स्टार ऑफ शिरिवली आमचे रोशनजी पाटील सर आणि बायकरमॅन कॉमेंटेटर आमचे महाराष्ट्राचे अर्थातच प्रवीणजी टेंबे सर यांना. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सर नेतिवली. अगदी या स्पर्धेमध्ये त्यांचा 8 राहिलाय. हा त्यांचा मॅजिक आकडा आहे प्रथमेश ठाकूर यांचा. यस प्रथमेश ठाकुर को एक बहुत ज़्यादा प्यार इस प्रतियोगिता में मिला है और ये प्यार हमारे संकेत पाटिल ने दिया है. प्रथमेश पूरा कमेटी ने दिया है प्रथमेश को. जिस तरीके से आज संकेत का मैं जिक्र कर रहा हूँ बिल्कुल काफ़ी ज़बरदस्त योगदान रहा इस टूर्नामेंट के लिए पूरी टीम का. और ख़ास करके मैं यश का जिक्र करूंगा. यश एक ज़बरदस्त कप्तान है टीम के. VRCC जब भी किसी मैदान पे खेलती है तो यश कप्तानी करते हैं और काफ़ी ज़बरदस्त उनका योगदान होता है टीम के लिए. आणि या संघाचं नामकरण सुद्धा खूप चांगले. विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे आणि VRCC उसाटणे संघाचा अगदी लोगो आहे ना खूप भावला आहे. अगदी आकर्षक लोगो यश पाटील यांच्या या संपूर्ण संघाचा पाहायला मिळतो. VRCC उसाटणे ईगल का आइकॉन वहाँ पर बनाया. पंछी की बेहतरीन तस्वीर है
चलिए अंपायर ग्रीन सिग्नल दीजिए, मैच की शुरुआत करनी है आपको। वहाल टीम को यह मैच जीतने के लिए आवश्यकता है 40 रनों की, 10 रन प्रति ओवर, 40 का घनश्याम टारगेट। घनश्याम वेळ नाही. घनश्याम पाटिल गेंद चेक करने की टेक्निक देखिए उनकी, ये कुछ अलग पैतरा इस्तेमाल कर रहे हैं। सन्माननीय सरपंच काशीनाथ शेठ पाटील, सरपंच महोदय काटे यांच्या माध्यमातून निलजे संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी नगद राशी 5,000 अगदी फार्मासवरून ते या लढतीला एंजॉय करतायत. काशीनाथ शेठ आपलंही मनपूर्वक स्वागत. गेंदबाज को वापस एक बार नीलजय के गेंदबाजों को इनाम आया है अरुण शेठ पाटिल की ओर से हैट्रिक विकेट के लिए 3,000 रुपये। तेजस पाटिल 2,000, 3, 2, 5, आपके पास से 5 थे, 10,000 विकेट हैट्रिक के लिए 10,000। वा क्या बात आहे. बक्षिसांची आपण खैरात पाहतो. अगदी आयाम देणारी ही स्पर्धा, टेनिस क्रिकेटला श्रीमंतीवरती नेऊन ठेवणारी ही स्पर्धा, सरपंच चषकाची ही दमदार स्पर्धा. पिछले मैच का हीरो गेंदबाजी ट्रैक पर है नितेश पाटिल और प्रयास कोहली के साथ है सबेर नाइक। मैच ऑन, बहाल बनाम नीलजे का ये सुपर डुपर मुकाबला। हमारे साथ सात साई रमन शेठ पाटील गोल्डन मॅन यांचे ते शुभागमन झाले. मैच ऑन, 40 का लक्ष्य, रिक्वायर रन रेट 10.00। प्रयास कोहली शुरुआत करेंगे, एक मशहूर बल्लेबाज है। प्रयास अपने बल्लेबाजी के लिए पहचाने जाते हैं। वहाल टीम के सबसे यंग खिलाड़ी, कम उम्र के खिलाड़ी है प्रयास। स्क्वायर कट करना था, हल्के हाथों से ब्रश करना था गेंद को, लेकिन नितेश पाटिल पिछले मैच का मैन ऑफ द मैच। इन्हें कोई नहीं बोलेगा रोशन। नेवाली पाड़ा को नीलजे ने जिस तरीके से हराया, उसमें सबसे बढ़िया गेंदबाजी की थी इसे नितेश पाटिल ने। नक्कीच दोन्ही संघांनी अगदी लढती जिंकल्यानंतर आता सध्याच्या घडीला हे दोन संघ आमने सामने खेळत आहेत. एक चांगल्या ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. अगदी 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. P1 की ओवर है, प्रयास कोहली सामने, वहाल भी कम नहीं है। वहाल टीम भी नीलजे के साथ अच्छी फाइट करेगी आज। स्विप शॉट, फेवरेट शॉट है प्रयास कोहली का, विकेट पे गिरे, धूल उड़ाई, मिट्टी उड़ाई, लेकिन गेंद को फेंक दिया लॉन्ग स्टॉप में 4 रनों के लिए। अगदी रिप्लेच्या माध्यमातून हा आपण फटका पाहू शकता. काढो प्रयास कोहली बॅटिंग मार्क वरती अगदी पडला, धडपडला, कोसळला, दमखम दाखवतोय. प्रयास ऑन फायर. प्रयास यानी कोशिश, कोशिश कोशिश, तो ये प्रयास का नाम है। कोशिश करते रहता है बंदा, अलग करने की सोच है उनकी, और जो हटके अलग कुछ करता है ना, उसकी चर्चा बहुत ज़्यादा होती है। नक्कीच हटकेदार त्याचा आपल्याला खेळ पाहायला मिळतो. प्रयासच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न राहिलाय. आणि जीवनामध्ये खेळामध्ये प्रयत्नवादी राहणं ही सर्वात मोठी जमेची बाजू असते, आणि ती जमेची बाजू आहे प्रयास कोहली. रफ्तार की गोली, विराट कोहली स्टाईल त्याचा खेळ आपण पाहिलाय. ओहो, सुरेख फटका. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक चौका ठोकणारा हा अवलिया खेळाडू आहे. क्या बात है, लगातार 2 चौके, स्क्वायर कट पॉइंट, गली के रीजन में फील्डर को बीट किया, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा पार 4 रन। वापिस उसे देखते हैं, और ये देखिए कमाल के बल्लेबाज है प्रयास कोहली ने। कई मर्तबा 6 गेंद पे 6 चौके भी मारे, कई रिकॉर्ड है 4 रन मारने के इनके नाम पर, और एक कमाल का बंदा है। नक्कीच अटके पार हे फटके पाहायला मिळतात. अगदी पलसप्याचा राजू ठाणगे असेल, केवालेचा आपण गणेश पारवे असेल, ज्याच्या माध्यमातून नेहमीच आपण चौकाराची भाषा पाहतो. पारगावचा केतन मेहर, अशा दर्जेदार खेळाडूंच्या यादीमध्ये प्रयास कोहलीचं नाव हे आवर्जून घेतलं जातं. 2 चौके, बल्ले का किनारा, और यहाँ से प्रयास का खेल समाप्त। 8 रन पे पहला झटका लगाए वहाल टीम को। 40 चेस करना है, 10 की औसत है। बहुत अच्छे रन बने 8 में कहूँगा, लेकिन नितेश पाटिल की वापसी हुई। जिस नितेश पाटिल ने नेवाली पाड़ा को हराने में सबसे बड़ा योगदान दिया था, मैन ऑफ द मैच की ट्रॉफी जीती थी, वो नितेश पाटिल इतने कमज़ोर गेंदबाज नहीं है, ये ताकतवर गेंदबाज है नीलजे के। अंपायर सिग्नल, चला फलंदाज रेडी राहायचं, बघा लगेच पंच कॉल करतायत। नक्कीच ऑफिशियल अंपायरचं सुद्धा आपण कौतुक करणं रास्त करणं, पंचांची जबरदस्त भूमिका या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. स्पीडली खेळायचे पहा संपूर्ण आमचे युवा आयोजक मंचकाकडे पूर्णपणे आराम फरमावत आहेत. अगदी इथे आल्यानंतर पूर्णपणे एक वेगळा माहोल राहिला. इथे आयोजकांच्या कपालावरती आड्या नाही आहेत, पूर्णपणे खुशी पाहायला मिळते. नहीं, यही युवा आयोजक है जो हमेशा मैच में क्रिएटिविटी लाते। इन्होंने सोचा कि इस बार एकनाथ माली साहब को लाते, उन्होंने लाया। मुझे लगता है अगले साल वो रेशमा मयेकर को लाने की सोच रहे। हो दे कर्ज. क्या बात है, और गौतमी पाटिल को भी ला सकते हैं, ये हमारे यंग आयोजक, इनकी क्रिएटिविटी बहुत हटके है। रोशन, चर्चा तभी होती है जब आप कुछ अलग करते हो। एकनाथ माली साहब का जो ऑर्केस्ट्रा था ना, उसकी चर्चा हुई है पूरे टेनिस क्रिकेट विश्व में।
वेगळं पण साधणारी ही आपण स्पर्धा पाहतो आणि हा आगळा वेगळा फटका पाहायला मिळतो या फलंदाजाच्या बाडमधून धमाकेदार चौकार. संघ उसाटणे अगदी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने याही संघाची याही आयोजनाची आपण सर्वाधिक बरकत पाहतो. कोई सिंगल डबल नहीं, 3 चौके 12 5 गेंद, कोई सिंगल डबल नहीं ले रहे. घनश्याम ने रिवर्स में चौका मारा, टीम का कैप्टन है सेनापति. मिस टाइमिंग, जल्दबाजी की घनश्याम ने. मिड ऑन पे फील्डर है, कैच आसान सा मिलता हुआ. प्रयास कोहली के बाद घनश्याम की पारी समाप्त हुई. 12 पे 2. टीम स्कायरा 11 बहाल. जीत के लिए 40 का लक्ष्य था, अब बचे हैं रन 28 आने वाली 18 गेंदों पे. ये देखिए वापस एक बार घनश्याम पाटिल. मिस टाइमिंग का स्ट्रोक रहा, हवा में गेंद रही. बहुत जल्दबाजी की घनश्याम पाटिल ने. रुकना था इनको थोड़ा, क्योंकि आपने अच्छी बैटिंग की थी और नीलजे का कमबैक होता हुआ. 12 पे 2. रोशन क्या मुकाबला बना, देखिए कभी बाजी इधर कभी बाजी उधर. मतलब 3 चौके भी लगे और 2 बड़े विकेट भी गए. अगदी विनायकजी पाटील यांच्या माध्यमातून टीम स्कायरा 11 बहाल संघाला पाक केले. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु दोन्ही संघ ताकदीने खेळत आहेत. श्रीशा 11 या नावानं सध्याच्या घडीला शुभम पाटील यांच्या माध्यमातून हा संघ पाक केलाय. सामना पाहतो आपण बहाल विरोधात निळजे. एक दर्जेदार खेळ दोन्ही संघांकडून सध्याच्या घडीला साध्य होताना पाहायला मिळतो. आपला आयोजक वर्ग आता चाय पे चर्चा करेंगे. आदेश पाटिल जात आहेत. क्या बात है, ज़बरदस्त आयोजन है. हमारे हरीश दादा, बिल्कुल अहमद दादा मडवी का योगदान काफ़ी बड़ा है. शिवाजी दादा पाटिल सरपंच का योगदान बहुत कमाल का है और पूरी उनकी टीम, इनकी काफ़ी मेहनत अच्छी है. और ख़ास करके हीरामन शेठ पाटिल, वो भी कंधे से कंधा मिलाकर इस आयोजन में जुड़े. 12 पे 2 विकेट. सबसे बड़े विकेट मिले गेंदबाज नितेश को, लेकिन अब आएंगे करण पाटिल. और नीलजे खेल रही है श्रीशा 11, यानी हमारे टूर्नामेंट के मुख्य आयोजक शुभम दादा पाटिल, उनकी सुकन्या, उनके नाम से ये नीलजे टीम खेल रही है. चला आपण स्पीडली खेळायचं. खूप वेळ इथे खर्च होताना पाहायला मिळतो. अगदी फायनलसाठी वेळ जास्तीत जास्त शिल्लक राहणं ही खूप गरजेची बाब आहे. 2 गडी बाद, एकूण धाबा 12 पाहायला मिळत आहेत. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. टीम व्हायला अगदी 12 चेंडू 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28. 18-28. करण पाटिल गेंदबाजी के लिए. स्वीप शॉट, फॉलिंग स्वीप का इस्तेमाल किया है. बैकवर्ड स्क्वायर लेग पायर, गुड फील्डिंग. लास्ट मोमेंट में रोका है खिलाड़ी ने. क्या एफर्ट है नीलजे टीम का, जिद्दी टीम है नीलजे. 100% कमिटमेंट. ये देखिए फील्डिंग लाजवाब. निशांत आणि सिद्धांत त्या ठिकाणी सज्ज होते. अगदी अप्रतिम दर्जाचं कार्य फिल्डिंगच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. द्वितीय षटक करण पाटिल. 2 धावा येतात पहिल्या चेंडूगणिक. यस, वाहल टीम का जिक्र करेंगे तो इनके टीम ओनर है विनायक पाटिल, जो इस प्रतियोगिता के आयोजक है. उन्होंने वाहल को पैक किया है. 14 रन स्कोरबोर्ड पे. करण पाटिल के पहले गेंद पे 2 बनाते हुए समीर नाइक और सुजल गरत. मजा आएगा दोस्तों. 2 बड़ी टीमें हैं, लेकिन मुकाबला अभी भी बैलेंस है. मुकाबला खुला नहीं है, ना अभी भी नीलजे के पक्ष में मैच है, ना वाहल के पक्ष में मैच है. बैलेंस मुकाबला है, 50-50 मुकाबला है. बल्ले के टो पे लगी है, सामने की दिशा में ऑन साइड में ड्राइव होती हुई गेंद. एक मुकम्मल हुआ. 2 के लिए पलटे, रन आउट का मौका बनेगा. जरूरत नहीं थी इस खिलाड़ी को, रुकना था वहां पे. अंपायर ने तीसरे अंपायर को कॉल किया है. आइए देखते हैं टीवी अंपायर के साथ जुड़ते हैं. डिसीजन पेंडिंग. अगदी यशस्वीकाची आपण एक चांगली भूमिका पाहतो. परंतु खेळाडू घरामध्ये घर वापसी करतोय की नाही आहे याची मात्र पडताळणी केली जाईल. कॉमेंटर बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे छोटे महागुरू अगदी हिंद केसरी योगेश शेठ मडवी, सिद्धी करवले. योगेश मडवी ज़बरदस्त परफेक्ट कार्यक्रम नियोजन करते. वो जिस तरीके से उन्होंने 5 खिलाड़ियों को मैदान में दौड़ाया. नॉट आउट, फेयर, कंटिन्यू. नॉट आउट. अगदी घरामध्ये घरवापसी राहिली. तेज तर्रार धावगती ज्याच्या जोरावरती हा खेळाडू सेफली पाहायला मिळते एकच धाव. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. 2 गड्यांची आपण कत्तल पाहिली. 15 धावा धाव पुस्तकावरती पल्ला गाठाय 40चा. आणि सध्या सगळीला पाहू शकतो आपण अगदी दैनी स्थिती पाहिली. कारण पहिल्या षटकादरम्यान अगदी 3 चौकार पाहिले आणि त्यानंतर करण पाटीलनं
आपली धाड दाखवली, फक्त 3 धावा खर्च केल्या. देखिए एक टीम है कल्याण डोंबिवली से नीचे और एक टीम है उलवा नोट से वहाल। दो बड़े बड़े विभाग की दो टीमें हैं, दोनों में डेवलपमेंट है। कल्याण डोंबिवली बहुत डेवलप हुआ है, उलवे नोट भी डेवलप हुआ है और वहाँ से 2 गाँव आए हैं। 25 रनों की आवश्यकता गेंदबाजी में करण पाटिल, थोड़ा जल्दबाजी करे अंपायर। 2:50 और क्वार्टर सेमीफाइनल, ये मेरे ख्याल से लगभग क्वार्टर फाइनल 3 बजे के आसपास समाप्त हो सकता है। फिर भी और 2 मुकाबले बचे, लगता है 5 बजेंगे आज। हाफ ट्रैकर हल्के हाथों से हवा में गेंद को खेला है, खुद गेंदबाज कैच ड्रॉप। क्या नसीब अच्छा है सुजल घरत का, इससे पहले रनआउट में बचे, अभी कैच ड्रॉप हुआ। काफी अच्छा नसीब आहे, किस्मत अच्छी आहे इनकी और भाग्यवान बल्लेबाज आहे। नक्कीच अगदी जीवनदान त्याला इथे पाहायला मिळतात. आजची रात्र, आजचा हा माहोल त्याने काहीसा जिंकताना पाहतो, कारण 2 वेळा जीवनदान त्याला मिळत आहेत, म्हणजे काहीस लक फॅक्टर त्याच्या बाजूनं सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. आज त्यांनी लॉटरी लावायला हवी, लॉटरी जिंकू शकते. देखिए रोशन, प्रतीक पाटिल की कमी महसूस हो रही है, जो वहाल के इंजर्ड प्लेयर अभी पहले मैच में आपको देखे गेंदबाजी करते हुए। प्रतीक इंजर्ड हुए पीपी और उसके बाद मुकाबले में सिंगल डबल से रन बन रहे, उनकी कमी लग रही है वहाल को अभी। ये हवा में गेंद है, बल्ले के सामने लगी है, लॉफ्ट किया, मिड विकेट पे कैच आउट। वहाँ पे थे पिछले मैच के हीरो नीतेश, कोई गलती नहीं और यहाँ से पारी समाप्त होती है। बल्लेबाज सबीर नाइक की तीसरा झटका लगा है टीम वहाल को। मथुर आए, मथुर का वापस सम्मान किया गया। पिछले साल भी आपने देखे कॉकटेल राइफल, कई ऐसे बड़े बड़े नामांकित जो बैलगाड़ी क्षेत्र में नाम है वो बैल यहाँ पर आपको देखने मिले, जो बहुत ही मशहूर है। अगदी सेलिब्रिटी बैल म्हणून ज्याची आपण ख्याती पाहिली, किती मोठ्या संख्येनं त्याच्या अवतीभोवती आपण माहोल पाहिला. हे प्रेम आहे अगदी, नात फक्त एकच बैलगाडा शर्यत. 16 3 विकेट अब अक्षय दापोलकर आएंगे। थोड़ा स्पीडअप करना नीलजे टीम, बहुत सारे मुकाबले बैलेंस है और मुझे लग रहा है कि लगभग सुबह होने की आशंका हो सकती है। हेमंत दादा मडवी भी उनके जहन में वो सवाल था कि आज बहुत देरी हो चुकी है, क्या करे। एकनाथ मलिक साहब को भी हमें मौका देना था, उनके गाने भी सुनने थे और मैच भी खेलने थे। रोशन बोलो तैयार, और कमाल का स्ट्रोक हवा में, पीछे फील्डर नीतेश, 1 नंबर की जर्सी, 1 नंबर काम। नंबर 1 असा आपण झेल पाहिला. ऐवा कॅशवाले मैदानामध्ये जाऊ नका, सीमा पल्ल्याड अगदी आपल्याला झेल पकडायचा, कारण मोठा व्यत्यय निर्माण होऊ शकतो. मैं खुद जाने वाला था रोशन, मुझे लगा और आगे गेंद आएगी और कमाल का विकेट, नितेश को विकेट मिला है। पारी समाप्त हुई अक्षय दापोलकर की। 16 का आंकड़ा ये अनलकी है वहाल के लिए, 16 का आंकड़ा नहीं हिल रहा अभी तक। सन्माननीय अरुण शेठ पाटील यांच्या माध्यमातून विकेट ट्रिकसाठी नगद राशी 3000 रुपयाची पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील सरपंच काटे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5 आमचे छोटे महागुरु आता इथे प्रस्थान करतायत. परफेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम. क्या बात है, हैट्रिक के लिए सबसे बड़ा इनाम है। अंपायर यहाँ पर सिग्नल देते हुए टीम का टोटल गेंदे है 5, 1 गेंद बची है और स्कोर बोर्ड पे 16 का आंकड़ा अनलकी है। 16 पे लगातार विकेट गए 2 और परेशान हो गई टीम वहाल। हैट्रिक पे गेंदबाज है, क्या 3 के 3 विकेट आएंगे और इतना बड़ा जो इनाम है क्या इस गेंदबाज को मिलेगा करण को, आइए उसे देखते हैं। अगदी 8,000 रुपयाचा धनादेश मिळेल. जन्मान निळजे संघाचा काढो करण पाटीलला सन्माननीय A1 सरपंच सबसे ग्रेट काशीनाथ शेठ यांच्या माध्यमातून हे अगदी 5,000 आणि त्यानंतर अरुण शेठ पाटील यांच्या माध्यमातून 3,000, एकूण 8,000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकण्याची नामी संधी आहे करण पाटीलला. समीकरणाचा विचार केला अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे. अगदी समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 7 चेंडू 24 चेंडू 13 चेंडू मध्ये अगदी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. हैट्रिक बॉल, ओ हैट्रिक गेंद थी, वाइट बॉल, अंपायर का इशारा आता हुआ। क्या मुकाबला बना है, देखिए जबरदस्त खेल मैदान में। करण पाटिल चमक गए भाई, ये कोहिनूर हीरा है नीलजे का, ये डायमंड है, ये सुपरमैन है यहाँ पे नीलजे टीम का। करण पाटिल 420 का करंट ऑपोजिशन को दिया है उन्होंने।
स्प्रे चाहिए, स्प्रे। यस। फर्स्ट एड किट, प्रथमोपचार पेटी, डॉक्टर इद्रिस. चला आपण टीम पुढे मार्गस्थ व्हायचे. सार्थक हजारी यांची दमदार कामगिरी आमची डॉक्टर टीम पा मी जातो. रात के 3 बजे भी ये मजा कर रहे रोशन। गणेश पाटील बाहुबली डॉक्टर. रात के 3 बजे भी वो झगड़ा कर रहे, मैं स्प्रे लेके जाऊंगा, इनको कैमरे में दिखना है। प्रवीण कॅमेऱ्यामध्ये नाहीये, ही ऊर्जा आयोजकांची, कारण ती ऊर्जा पाहायला मिळते. संपूर्ण आमचे युवा आयोजक मंचकाच्या थेट समोर आहेत आणि नवचैतन्य संचार व त्या दर्जाचं आयोजन सध्याच्या घडीला गोल्डन मॅन समीर पाटिल. लेकिन रोशन देखिए, वहाल के जो खिलाड़ी इंजर्ड हो रहे लगातार, प्रतीक भी बाहर बैठे, ये खिलाड़ी थोड़े इंजर्ड देखिए, क्या यह इंजर्ड का परिणाम बहाल के लिए आज हो सकता है आगे चल के? ऐसा तो मुझे लग रहा है, क्योंकि जो बड़े खिलाड़ी हैं जिन पे जिम्मेदारी है, अगर वो इंजर्ड होते तो रन कौन बनाएगा, ये यहाँ पर सवाल है। टीम का टोटल 17, अब चाहिए 23 रन जीतने के लिए 13 गेंदों पर। कमाल का मुकाबला, मैं कहूँगा करण पाटिल ने मुकाबले का नक्शा बदला, क्योंकि नितेश के ओवर में 3 चौके गए थे, ऐसे में एक कमबैक करने वाला गेंदबाज चाहिए था, और वो है करण पाटिल। किफ़ायती गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। आखिरी एक गेंद, 13 गेंद 23 की आवश्यकता, क्या मुकाबला बनाए, और लगातार 2 विकेट लेने वाला गेंदबाज है ये करण पाटिल। अंतिम बॉल या षटकातील करण पाटील पुन्हा एकदा तयार. ओहो, वेगळा प्रयत्न होता, धक्कादायक राहिला, परंतु रोखलंय. डॉट बॉलची राहिली समाप्ती. आता अंतिम टप्प्यामध्ये 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी आवश्यकता आहे 23 धावसंख्येची. करण पाटीलनं चांगलं षटक हाताळलं, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकादरम्यान एक वाजवी खेळ साकार करण्याचा प्रयत्न असेल टीम निळजेचा. अगदी टीम वाळ संघाविरोधात स्पीडली खेळायचे. सबसे ग्रेट सन्माननीय काशीनाथ शेठ एवन सरपंच काठे यांना विनंती केली जाते, या मंचावरती पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सबसे ग्रेट काशीनाथ शेठ. यस, थैंक यू सो मच। तो जीतने के लिए 12 गेंद पे 23 की आवश्यकता। ज़बरदस्त मुकाबला, केतन पाटिल आए गेंदबाजी के लिए। अब मुकाबले में मजा आएगा। देखो, नीलजे टीम भी अब मुकाबले में जीत के हकदार बन सकती है, क्योंकि वो फाइट कर रही है। करण पाटिल के कारण अब इनकी ट्रेन ट्रैक पे आ चुकी है। अब मौका बन सकता है नीलजे के लिए। केतन पाटिल आए, 12 पे चाहिए 23, और स्ट्राइक एंड पे आप देख सकते हैं सुजल गरत को, लेफ्ट हैंड बल्लेबाज। मजा आएगा दोस्तों। अंतिम क्षणों में मुकाबला पहुंच चुका है। पहली बॉल, शॉर्ट बॉल, काफी खराब गेंदबाजी, आधी विकेटों पे गेंद डाली इस गेंदबाज ने। थोड़ा आगे करना था उनको, लेकिन उसका नतीजा परिणाम निकला है। यहाँ से 2 मुकम्मल, भाग मिल्खा भाग। काफी तेज रनअप दोनों बल्लेबाज का। थोड़े से अनफिट है खिलाड़ी, लेकिन उसके बावजूद भी पूरे जिद्दी और काफी अच्छा रनअप दिखाते हुए। नक्की जिद्दीनं खेळ हा करणं दोन्ही संघांसाठी तितकंच गरजेचं आहे। सामना काहीसा अजूनपर्यंत आपल्याला समतोल पाड्यामध्ये पाहायला मिळतो। कोणताही संघ इथून जिंकू शकतो। भले आपण विकेट पडतायत, गोलंदाजी धाकड होते, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती पुन्हा एकदा ताकद समर्पित करण्याचा प्रयत्न निळजे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुखापत जाणवते। रुशाल गरत, बात करेंगे सुजल गरत। यहाँ पर थोड़े से मुझे लग रहा है कि वो अनफिट लग रहे सुजल, क्योंकि अभी उन्हें स्प्रे इस्तेमाल किया गया, उसके बावजूद भी 2 भागते हुए उन्हें दिक्कतें आ रही है। मैंने कहा था हाल के लिए इंजर्ड का ये जो सिलसिला जारी है, शायद वही उनका टर्निंग पॉइंट बनेगा। यहाँ पर देख सकते हैं सन्माननीय यानी महाराष्ट्र के आराध्य देवत सन्मान बिल्कुल श्री छत्रपति शिवाजी महाराज की ये तस्वीर, ये प्रतिमा, और उसे हम सलाम करते। गेंदबाज तैयार। और क्या शॉट है भाई, वीआईपी डाइस पे, पीछे फील्डर, गेंद सीमा पार,
6 रनों के लिए बिग शॉट, मैक्सिमम ह्यूज सिक्स, टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। क्या शॉट मारा, जमीन पे गिरे, अनफिट है लेकिन बाहर फेंका। 6 रनों के लिए। देखिए एक्शन रिप्ले में किस तरीके से रूम बनाया अक्रॉस द लाइन, बल्ले का मुंह खोला, घुटना टेक और ये छक्का देख। उस गेंद पे उनकी नजर है अभी भी। अगदी दुखापतग्रस्त असताना सुद्धा हा फटका खेळलाय. अगदी पडल्यानंतर सुद्धा चेंडूवरती त्याचं लक्ष राहिलंय. इतकी तंत्रशुद्ध फटकेबाजी ती केली जाते. टीम का टोटल है अब जीतने के लिए टोटल 25 बने, अब चाहिए 15 रन, गेंदे है 10 गेंद 15, काफी किफायती मुकाबला और काफी किफायती बल्लेबाजी। उसी दिशा में खेलना पसंद कर रहे सुजल, अनफिट है लेकिन बल्ला घुमाना, बल्ले का स्विंग और दिशा चुनना और बिल्कुल नहीं भूल रहे। प्रेशर है वाल टीम पर भी, एक तुम्हारी एक हमारी, छक्का लगा डॉट गेंद। अब वापस मुकाबले में मजा आता हुआ। 9 गेंदों पे आवश्यकता है 15 रनों की। बॅलन्सिंग सामना पाहायला मिळतो. निळजे विरोधात वहाल, एक कमाल धमाल मालामाल लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल, ओहो प्रहार केलाय क्षेत्ररक्षक दक्ष पद्धतीनं. हा झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होता परंतु हा झेल भूतान होताना पाहिला. दिशांत अगदी वेगळ्या दिशेनं हा झेल त्याला पकडणं गरजेचं होतं. आता मॅचची कदाचित दिशा बदलेल की काय अशी काहीशी शाशंका पाहायला मिळते. कहानी में ट्विस्ट, एक और टर्निंग पॉइंट मैच का आ चुका है। कैच ड्रॉप दिशान ने बहुत बड़ी गलती की क्वार्टर फाइनल में और मुकाबला घूम चुका है। सुजल को आपने मौका दिया, अब रुशाल स्ट्राइक पर आएंगे। टीम का टोटल है स्कोरबोर्ड पे 26, अब रन चाहिए 14 और गेंदे बची है महज 8 गेंदे। क्या मुकाबला है रोशन, 8-14, एक छक्का क्या लगा, मुकाबले का नक्शा बदल गया। अगदी बेमिसाल खुशाल खेळ करण्यासाठी रुशाल घरात आता सज्ज झालाय. अलीकडे डॉट खेळला परंतु आता झेल सुटल्यानंतर अगदी फलंदाज सुजल घरत सुद्धा सुसज्ज खेळ करण्यासाठी नॉनस्टॉप केला सज्ज आहे. 8 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. A1 केतन तैयार. रुशाल बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन गेंद का हाइट फैक्टर नीचे रखा, गेंद की यहाँ पे ऊंचाई कम की और एक कमबैक गेंदबाज का देखिए किस तरीके से ऑफ स्टंप पे गेंद डिलीवर करते हुए ये गेंदबाज। शानदार वापसी, कमबैक हो चुका है केतन पाटिल का। अब गेंद है 7, रन चाहिए 14, हर गेंद पे 2, 7 पे 14। क्या मुकाबला बना है रात के लगभग 3 बजे और ये शानदार मुकाबला, आधी रात हो चुकी है। कमाल का मुकाबला, बड़े स्ट्रोक की तलाश, कमबैक है, लगातार 2 गेंद डॉट, ओवर समाप्त हुई। 7 गेंद 14 की आवश्यकता थी, अब 6 गेंद 14। अब यहाँ पे नीलजे टीम का कमबैक है रोशन। देखिए प्रतीक पाटिल की कमी वाल को महसूस लग रही है क्योंकि उनके बल्लेबाज लगातार असफल हो रहे और प्रतीक पाटिल का इंजर्ड होना उनके लिए महंगा साबित हुआ। 6 गेंद 14, वाल भी कम नहीं क्योंकि रुशाल और सुजल में बहुत ज्यादा क्षमता है, वो भी कर सकते हैं, लेकिन आखिरी गेंदबाज कौन होगा ये देखने वाली बात होगी नीलजे की ओर से। 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. अगदी दोन्ही संघ ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. ज्यांनी अगदी कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट एक आगळ्या वेगळ्या उंचीवरती पोहोचवलं असा ठाणे जिल्ह्यातील निळजे, तर दुसरीकडे संघ पाहतो अगदी निश्चितच वहाल, पनवेल, उरण, अगदी रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भ्रमंती करणारा आणि महामुंबई उल्वे नोट परिभागातील वहाल. व्यासपीठावरती तुम्ही पाहता सनी शेठ चौधरी साहेब या ठिकाणी सातपाडी, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस थैंक यू सो मच। तो मेहमान नवाजी के बाद फिर से एक बार मैच की तरफ चलते हैं। क्रुशल मोमेंट है और इस क्रुशल मोमेंट में गेंदबाजी करेंगे नागेश पाटिल। नागेश बहुत ही जबरदस्त गेंदबाज है, कई बार इस गेंदबाज को बेस्ट बॉलर की ट्रॉफी भी मिली है, वो ये नागेश है। मुकाबला बन सकता है दोनों के लिए, लेकिन दर्शक खुन्नस मुकाबला देखना चाहते, फाइटिंग मुकाबला देखना चाहते, लगता है वो फाइटिंग बनेगा। 6 गेंद 14, रोशन ऐसा लगता है बचाए भी जाएंगे और ऐसा भी लगता है बन भी सकते हैं, यानी आने वाले 3 गेंदों पे इसका रिजल्ट लगभग ओपन होगा। 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. यापुढील बाय अगदी 3 धावा काढून तुम्हाला बाय मिळेल याची अधिसूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. एक वेगळी संकल्पना यश पाटील आणि त्यानंतर समीर पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गेंदबाज तैयार, क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश, ओवर पिच बॉल ने बीट किया वेरिएशन गेंदबाज का। देखिए नागेश पाटिल बिल्कुल जबरदस्त कमबैक और दर्शक तालियां बजाते हुए। नीलजे के दर्शक जागते रहो का पहरा देते हुए मैदान में तालियों की गूंज आई, गेंदबाज को प्रोत्साहन दिया, मोटिवेट किया कि आप कर सकते हो। 5 गेंदे
14 की आवश्यकता। वहाल या नीलजे, कौन जाएगा टॉप 3 में? नागेश पाटीलचा चेंडू क्रमांक 2, दुसरा चेंडू वेगवान राहिलाय परंतु यष्टीरक्षकाला चकवा दिलाय आणि हे पाहता अगदी ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा तो बाईची ही एक धाव इथे अंकित केली जाईल। सांगी कोटा पुढे मार्ग असतो 4 गडी बाद 27 धावा धावपटलामध्ये टीम वहाल अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 4 चेंडू 13 गाडी सुटली अनुपद की चलिए मैच शुरू कीजिए। यस, जीतने के लिए 4 गेंद 13 रनों की आवश्यकता है। कमाल का मुकाबला, गेंदबाज ने जीत का फॉर्मूला बनाया है, जिन गेंदबाज ने जीत का रास्ता दिखाया नीलजे को, लेकिन मुकाबला बचा है। रुशाल गरत, ओ कमाल का स्ट्रोक है, इनसाइड आउट खेला, एक स्ट्रक का वो पॉइंट पे, पीछे फील्डर है, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं। यह मुकाबला देखिए, मैंने कहा रोशन कि 3 गेंदों पे मुकाबला खुला हो जाएगा। अब गेंदे है 3, रन चाहिए 13, किसके बजेगे 3-13? अगदी 3-12 3 चेंडू 12 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतं आणि कुणाचं करेक्ट कार्यक्रम होईल हे सुद्धा पाहावं लागेल। स्पीडली खेळणं गरजेचं असेल। दोन्ही संघ ताकदीने इथे खेळताना पाहायला मिळतील। वहाल बनाम नीलजे 3-12 का समीकरण, 2 बड़े छक्के 2 बड़े स्ट्रोक चाहिए। सुजल गरत, इन्होंने कई बार ये कारनामा किया है और नागेश पाटिल ने कई बार डिफेंस किया है। दोनों में क्षमता है, दोनों दादा टीम है, एक टीम ठाणे से, एक टीम रायगढ़ से, एक टीम कल्याण डोंबिवली से, तो एक टीम उल्वे नोट से। पनवेल और कल्याण डोंबिवली की 2 टीमें आमने सामने। 3-12 आप हेलीकॉप्टर हवा में, पीछे फील्डर, दर्शक बने और गेंद सीमा पार 6 रनों के लिए। क्या कमाल का स्ट्रोक मारा है सुजल गरत ने। मैंने कहा रोशन कि कई बार ऐतिहासिक मुकाबले इस खिलाड़ी ने खेले वाल की ओर से। हवाई अल्ला 236व्या क्रमांकाचा हा फटका खेळलाय जखमी वाघाची डरकाल। बॅटिंग मार्क वरती सुसज्ज खेळ, सूरज गरत आता परत आलाय त्याच्या बाळमधून हा धमाकेदार षटकार। अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 2 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता। व्हाट अ मॅच! हेलीकॉप्टर और सीधा लैंड हुआ, मिड विकेट सीमा पार 6 रनों के लिए। इस खिलाड़ी के पास हेलीपैड है और हेलीकॉप्टर उड़ा दिया और ये कमाल का मैच बन गया। आग लग चुके दोस्तों, 2 गेंद 6 रनों की आवश्यकता। हम भी किसी से कम नहीं, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर, लेकिन ट्रॉफी के नजदीक। क्या मुकाबला बनाए, इसे कहते हैं पैसा वसूल मैच। 2 बॉल 6। विनायक पाटील यांच्या माध्यमातून इथे अगदी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या षटकारा नजीक। 2 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता। दोन्ही संघांचे पुरस्कर्ते आता शांत नाही आहेत। बेहद रोमांचक मुकाबला, 2 गेंद 6, कौन जीतेगा मुकाबला? बोलो तैयार। बल्ले का किनारा, शॉर्टर मैन में गेंद को फील्ड किया। क्या जबरदस्त मैच है, 1 गेंद 6 रन। और ये मुकाबला दर्शक देखना चाहते थे। ये वो मैच है जो सभी को इंतजार था और यही मुकाबला दर्शक देखना पसंद करते हैं। 1 चेंडू चला, 6 धावसंख्येची आवश्यकता। चला, शिवकृपा संघ नागझरी कॅप्टन आपण उपस्थित राहा। विनिंग टीम आणि शिवकृपा यांच्यामध्ये एक ड्रॉ केली जाणार, त्याच्यानंतर एक संघ मेगा पाण्यामध्ये थेट प्रवेश करणार आणि टीम बघा लक्ष असू द्या, सातपाडी संघ तुम्हाला कंपल्सरी सेमी फायनल लढत खेळायची आहे। क्या बात है, जबरदस्त मैच। 6 गेंद पे 14 चाहिए थे, लेकिन अब मुकाबले में 1 गेंद 6 रन। पिछले 5 गेंदों पे 8 रन आए। क्या यह बल्लेबाज जीत का शिल्पकार बनेगा? क्या यह जीत का फॉर्मूला बनाएगा? आइए उसे देखते हैं। दर्शक, मुकाबला पसंद आया तो तालियां बजाइए। पैसा वसूल मैच है। 1 बॉल 6 रन। जी नहीं, नीलजे टीम मैच वॉन। पुन्हा नतमस्तक होते अगदी खेळपट्टीला। जनमान निळजे या संघाचा आपण डंका पाहिला, परास्त होतोय वहाल। चला, निळजे संघ कॅप्टन लगेच उपस्थित राहा। निळजे आणि सातपाडी संघ कॅप्टन आपण या, कारण आपल्याला लगेच मॅच खेळायची। सातपाडी संघ आपण टॉस साठी या। निळजे आणि टीम शिवकृपा नागझरी संघ आपण या। नितीशजी पाटील यांच्या माध्यमातून नागेशवाडी अगदी 1000 सन्माननीय नितेशजी पाटील निळजे आणि हरीशेठ पाटील निळजे यांचा सन्मान केला जाईल। दोघं या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल।
निर्जेचे नितेश पाटील मॅन ऑफ द मॅच ठरलेत. या नितेश पाटील व्हेरी वेल प्लेड. कॅप्टन या निर्जे संघ कॅप्टन आपण लगेच या. बघा सर्वप्रथम कॅप्टन या सातपडी संघ आपण या. सनीभाई चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. परंतु तत्पूर्वी दोन संघामध्ये ड्रॉ केली जाईल. चला टॉस ड्रॉ केली जाते. या ठिकाणी आपण सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते ड्रॉ करूया. एक संघ बाय बाय. चला बायच्या चिठ्ठ्या आहेत. एकेवरती राऊंड आणि एकेवरती बाय. अशा प्रकारे बाय मिळेल तो फायनल मध्ये. बघा फायनल मध्ये कोणता संघ असेल. सरपंच चषकातला मानक